नमस्कार. मी अनिल चौहान. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतामधून निघणारा जो माल आहे, जो उत्पादित केलेला जो माल आहे, तो बाजारात चांगला भाव त्याला मिळावा, असं प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आणि दरवेळेस हा शेतकरी एक नवनवीन स्वप्न पाहत असतो. परंतु स्वप्न आणि शेतकरी याचा कुठंच ताळमेळ बसलेला आपल्याला दिसत नाही. कारण प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला एक अपेक्षा असते की यावर्षी नाही, पुढच्या वर्षी आपल्या कापसाला भाव मिळेल, आपल्याला तुरीला भाव मिळेल, आपल्या सोयाबीनला भाव मिळेल. परंतु दरवर्षी या शेतकऱ्याच्या पदरी निराशात पडते. शेतकरी जो स्वप्न पाहतो, तो स्वप्न कधीच खरं होताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे शेतकऱ्याचं आणि स्वप्नाचं हा दूरदूरवर नातं नाही, असं आपल्याला दिसत असते. आणि यामुळे हा शेतकरी दरवर्षी हवालदिल होतो. खुल्या बाजारात सध्या कापसाचे भाव 6,500 असं खुल्या बाजारात शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत आहे. जो शासनाने जो हमी भाव ठरवून दिला होता, तो हमी भाव शेतकऱ्याला कुठंच मिळताना दिसत नाही. शासनाने यावर्षी दरवर्षीप्रमाणे सीसीआय खरेदी ठिकठिकाणी चालू केली. सीसीआय खरेदीचं केंद्र ठिकठिकाणी चालू होतील अशा प्रकारचं शेतकऱ्याने आपल्या कास्तकाराने आश्वासन दिलं होतं. परंतु मोजक्याच ठिकाणी अशा प्रकारचे सीसीआय खरेदी चालू झाली. परंतु हे सीसीआय खरेदी एक प्रकारचं शेतकऱ्यासाठी मृगजळ ठरलेलं आहे. कारण खुल्या बाजारात शेतकऱ्यांचं कापूस 6,500 रुपयाला विकला जात आहे. आणि शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्या कापसाला थोडा जास्त भाव मिळावा, या उद्देशाने हे शेतकरी आपला माल हा सीसीआय केंद्रावर जाऊन विकण्याचा प्रयत्न करत आहे. पहिलेच शेतीला खत, बियाणं, पेस्टिसाइड या अनेक गोष्टीमुळे शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे तो वाढलेला आहे. आणि हा वाढलेला उत्पादन खर्च आपल्या या मालातून निघेल ही शेतकऱ्याला अपेक्षा असते. परंतु त्याची अपेक्षा पूर्ण वेळेस आपल्याला भंग होताना दिसत आहे. जेव्हा हा शेतकरी आपलं सीसीआय खरेदी केंद्रावर जेव्हा आपला कापूस नेतो, त्यावेळेस आता सुरुवातीला सीसीआय जे केंद्र आहे त्या ठिकाणी 7,527 रुपये समथिंग काहीतरी भाव देण्यात येत आहे. परंतु त्यामागे 8% ओलावा जर असेल तर तेवढा भाव मिळते, आणि 8%च्या वर जर जास्त ओलावा जर कापसाला असेल तर कमी भाव लावण्यात येते. म्हणजेच 100 शेतकरी त्या ठिकाणी जात असेल तर 2-4 शेतकऱ्याला तेवढा भाव मिळते, पण बाकी शेतकऱ्याला जो खुल्या बाजारात जो भाव मिळतो तोच भाव या सीसीआय खरेदीमध्ये मिळत आहे. म्हणजेच सीसीआय खरेदी हे शेतकऱ्यासाठी एक प्रकारचं मृगजळ आहे. म्हणजेच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मानसिक त्रास तर त्याला होतच आहे, परंतु सोबत आर्थिक शोषण सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं होत आहे. जर 8%च्या वर जर ओलावा जर कापसाला लागला तर त्याचे भाव कमी होतात, हा एक भाग झाला. त्यानंतर कनेक्टिव्हिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी महत्वाची बाब आहे. जो कास्तकार आपला माल त्या बाजारात घेऊन गेला, सीसीआय केंद्रावर घेऊन गेला, त्या कास्तकाराच्या मोबाईल नंबरवर ओटीपी जातं. जर ओटीपी त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर जात असेल तर त्या शेतकऱ्याचं कापूस खरेदी केल्या जाते. जर कदाचित चुकून जर ओटीपी गेला नाही, खाली केलेला जो कापूस आहे, मग बैलबंडीतून असो किंवा मोठ्या गाडीतून असो, ते कापूस त्याला पुन्हा भरावं लागतं. म्हणजे अशी दयनीय अवस्था या शेतकऱ्याची सीसीआय केंद्रावर सुद्धा झालेली आहे. म्हणजेच सीसीआय केंद्र हे सुद्धा शेतकऱ्यासाठी एक मृगजळ ठरलेलं आहे. आता मोठ्या चिखलात शेतकरी फसलेला आहे, आणि या चिखलातून शेतकरी कधी बाहेर निघेल आणि शेतकऱ्याला कधी सुगीचे आणि समाधानाचे दिवस येईल की नाही, हे मात्र एक प्रश्नचिन्ह आहे. धन्यवाद.